मंचर जवळील निगोटवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत सुमंत दशरथ निगोट यांच्या निवासस्थानी आहे. इथं महावितरणच्या हलगर्जीपणामुळे पूर्णपणे घर जळून खाक झाले. सागाची लाकडं होती किंवा बाकीचं वरचं जे होतं आच्छादन ते पूर्णपणे जळून खाक झाले. साधारण ह्या घटनेमध्ये अंदाजे 10 ते 12 लाख रुपयाचं नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामध्ये सोनं आहे किंवा घरगुती तांदूळ आहे किंवा धान्य आहे आणि पूर्णपणे संसार उपयोगी वस्तू पूर्णपणे जळून खाक झाल्या. कौले सुद्धा त्याचे तुकडे तुकडे झाले अक्षरशः. ही आग भीषण कशी झाली किंवा काय याबाबत आता आपण माहिती घेणार आहे. जे घरमालक आहेत तर त्यांच्याशी बोलणार आहे. काय नेमकं कधी घटना घडली, तुम्ही कुठं होता त्यावेळेस, घरात कोण होतं का? घरात दुपारचं कोणीच नव्हतं. अंदाजे 12-12:30च्या दरम्यान ही घटना झाली. आणि घरात किती माणसं असतात एकूण? घरात 4 माणसं. काय काय नावं त्यांची? सुमन दशरथ निगोट, अर्जुन दशरथ निगोट, सुरेखा अर्जुन निगोट आणि हर्षद अर्जुन निगोट. तुमचं काय नाव? अरुण दशरथ निगोट. बरं. आणि मग यावेळेस म्हणजे घरातली कुठं शेतात गेली होती? शेतात आणि कामानिमित्त आम्ही बाहेर होतो. आणि मग काय झाली घटना? कोणाचा फोन आला किंवा काय, कसं? आमच्या शेजारील महादेव सोपान निगोटे यांचा फोन आला का घरातून जाळ निघतोय. त्याच्यानंतर सगळे इथली मुलं, स्थानिक ग्रामस्थ, सरपंच सगळे आल्यानंतर पाहिलं तर आगीच्या ज्वाळा सगळ्या बाहेर हे चालल्या होत्या. घरात आजीव गवण्याचा सगळ्या मुलांनी प्रयत्न केला पण काहीच शिल्लक नाही राहिले. त्याच्यात अंदाजे 10 ते 12 तोळे सोनं, 35,000 रुपये रोख रक्कम आणि घरातील कोणतीच वस्तू राहिलेली नाही. 10 ते 12 लाख रुपयाचं 12 ते आणि ज्यावेळेस तुम्ही समजा आग विझवायला आले त्यावेळेस म्हणजे आग येतो वरून का खालून, कुठं लागली, काय अंदाज काय? तसा काहीच अंदाज नाही. शक्यतो खालूनच वरती गेलेली आहे. मग इथं महावितरणचं काय वायर की वायर? शॉर्ट सर्किट 4-5 दिवसापासून महावितरणचा गोंधळ चालू आहे. सरपंचांनी पण हे केलेलं आहे पण महावितरणचे अधिकारी पाहिजे तसा प्रतिसाद देत नाही आहे. आत्ता इथे आल्या उडीची उत्तरं त्यांची चालू आहे. जे सुमंत दशरथ निगोट आहे, संगीता महादेव चिखले, नीलम नंदकुमार निगोट यांचं पूर्णतः तिन्ही घरही शेजारी असल्यामुळे जळून खाक झालेत. आणि सुभाष कोंडीभाऊ निगोट यांचे काही प्रमाण नुकसान झाले. आता इथं सरपंच आहेत नवनाथजी निगोट. काय याबाबत महावितरणकडे तुम्ही तक्रार केली होती किंवा काय परिस्थिती? एक 5-6 दिवसापूर्वी इथल्या ग्रामस्थांची मला फोन आले की सरपंच डीपीवरनं लाईट जी येते. काय नाव आहे डीपीचं? त्या आमची निगोटवाडी गावठांची सिंगल फेज डीपी आहे. त्या डीपीवरनं लाईट कमी जास्त होती, एकदम व्होल्टेज वाढतोय. एकदम व्होल्टेज वाढतोय, घरातला एकदम कमी होतोय, डाऊन होतोय, कमी होतोय. तर त्याबाबत मी संबंधित अधिकाऱ्यांना फोनवर तक्रारी दिल्या आणि त्या संबंधित इथल्या काही लोकांना मी ऑनलाईन तक्रारी पण करायला लावल्या. त्यांच्याशी तक्रार केली, महावितरणकडे तक्रार पण केली. याने ती लाईट कशी कमी जास्त होती त्याचा सुद्धा व्हिडिओ त्यांना पाठवला. संबंधित या ठिकाणी जो ड्युटीवर अधिकारी आहे त्याच्याशी पण फोनवर मी बोललो. तो म्हटला मी आज विकली ऑफर आहे किंवा हे अशी काहीतरी कारणं सांगायचा. माझी बायको आजारी, माझं हे. आता मला एक सांगायचं आहे का एकच अधिकारी निगोटवाडीसाठी आहे का? तो जर अवेलेबल नाही तर दुसरा अधिकारीच नाही आहे का? अत्यावश्यक सेवा आहे. आणि तुम्ही एखाद्या लोकांनी जर लाईट बिल भरला नाही तर तुम्ही त्याचा मीटर लगेच येऊन कट करता, त्याच्यावर आवरावीची भाषा करता. आज पण इथं आले, ज्यावेळेस आम्ही त्यांना तक्रार दाखवली त्या म्हणतात आमची वायर फक्त मीटरपर्यंत आली, आम्ही जबाबदार, पुढं आम्ही जबाबदार नाही. अहो पण तुमची वायर डीपीवरनं मीटरपर्यंत आली, तीच झगपक करतीये, तर पुढची जबाबदारी कशी काय तुम्ही घेऊ शकत नाही आहेत? त्यामुळे माझी विनंती आहे सरकारला काही MSEBच्या बाबतीत जे मंचरमध्ये चालू आहे ह्याच्यावर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे संबंधित अधिकाऱ्यांवर. कारण 8 दिवसापासून ग्रामस्थ त्यांना तक्रारी करतात, कुठल्याही तक्रारीचं निरसन त्यांच्याकडनं होत नाही. संबंधित अधिकारी सरपंच म्हणून आमचे फोनसुद्धा घेत नाहीत. त्या अधिकाऱ्यांना कितीतरी वेळा फोन केला. आत्ता आले होते, आत्ता विचारलं, तुम्हाला सकाळी सुद्धा फोन केला, तुम्ही फोन उचलला नाही, तुम्ही मिटिंगमध्ये होता. अहो सर, तुमच्या मिटिंग चालू असतात आम्हाला मान्य आहेत, पण त्या मिटिंग असतं तरी आम्ही काहीतरी सरपंच म्हणून तुम्हाला काहीतरी काम आहे म्हणून फोन करतो ना. सरपंच बोलतात ते बरोबर आहे. तुम्ही काही गप्पा मारण्यासाठी किंवा गुड मॉर्निंगसाठी फोन करत नाही. ते लोकांच्या अडचणी म्हणून तुम्ही फोन करताय आणि तुम्ही लोकनियुक्त सरपंच आहात. त्यामुळे तुमच्याकडे तक्रार केली का नागरिकां किंवा ग्रामस्थांमध्ये असं वाटतं का यांची कार्यवाही होईल, परंतु तुम्ही तक्रार करून सुद्धा महावितरणनी दखल घेतली नाही, याचा खेद वाटतोय. आणि जर त्यांनी तक्रारीची दखल घेतली असती तर ह्या 3 आज ही घटना घडली नसती. तर तुम्ही ज्यावेळेस हे आले इथं विजवायला किंवा तुम्हाला फोन आला तर काय परिस्थिती घराची? मी ग्रामपंचायतमध्ये बसलेलो होतो, मला फोन आला की असं असं झालंय. त्यावेळेस मी या ठिकाणी आलो. इथं आल्यानंतर पाहिलं तर वर कौलातनं जाळ निघत होता. जाळ निघत असताना
मी संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला, मी पाण्याच्या टँकरला पण फोन केला, परंतु आमच्या तरुण वर्ग, आमच्या गावातला तरुण वर्ग प्रत्येकाचे एकमेकाला फोन झाला. एक 10 मिनिटात 800 ते 900 पोरं जमा झाली आणि सगळे वर चढून विझवायचा प्रयत्न केले. आम्ही गावच्या पाणी पुरवठा योजनेची पाणी चालू केलं आणि प्रत्येक घरातून नळी जोडून ते विझवण्याचा प्रयत्न केला. पण आग एवढी मोठी होती की काहीच वाचू शकलो ना आम्ही. फक्त पुढं जी आग वाढणार होती ती फक्त थांबवण्याचं काम केलं आम्ही. हा, जे सरपंच नवनाथ निघोट आहेत त्यांनी सांगितलं का ही भीषण आग होती आणि इथं संपूर्ण छत सुद्धा जळाले, सागाची लाकडं होती आणि अक्षरशः सुमंत दशरथ निघोट यांचं पूर्णपणे संसार उघड्यावर पडलाय आणि पूर्णपणे जळून खाक झाले, काहीच राहिलं नाही. इथं पहा, ही कवलं सुद्धा बारीक तुकडे तुकडे झाली, एवढी आगीची भीषणता होती. इथं सिलेंडर काय होतं का आतमध्ये? हा, घरामध्ये सिलेंडर होता. आमच्याच गावातील एक तरुण मुंबईमध्ये अग्निशामक दलामध्ये काम करतो आणि आज यात्रेनिमित्त तो आला होता गावी. त्याच्या घराचं थोडं काम चालू होतं आणि तो इथंच होता. त्याला ज्यावेळेस कळालं तो पळत आला. त्यांनी पहिलं प्रेफरन्स सिलेंडरवर दिला. त्यांनी ते सिलेंडर उचलून फेकून दिले. हां, तो आत एवढ्या जाळामध्ये आत घुसला आणि सिलेंडर उचलून बाहेर फेकून दिले. त्याच्यामुळं जी मोठी घटना घडणार होती ती थांबली. पण बाकीचं संपूर्ण जळून खाक झालं. आता हे पूर्णपणे दिसतंय सगळं. तर आपण आता जिथे जिथे घटना घडली 2-3 तिथे जाणार आहोत. म्हणजे काय झालं ते समजून घेणार आहोत. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे संगीता महादेव चिखले यांच्या निवासस्थानी म्हणजे घटना घडली. सुमंता दशरथ निघून यांच्या शेजारीच आहे. त्याची आग समजा या घरात आली आणि ते सुद्धा नुकसान झाले आणि अक्षरशः सिलेंडर जेव्हा उदार होत त्या तरुणानं काढलं. काय नाव तुझं? माझं नाव ज्ञानेश्वर पांडुरंग निघोट. काय काम करता तुम्ही? मी मुंबई अग्निशमन दलात अग्निशामक म्हणून आहे. कसा प्रसंग होता? काय प्रसंग असा झाला की आतमध्ये आग लागलेली आणि धूर येत होता, ते खिडकीतून दिसला. त्यावेळेस आम्ही आतमध्ये ज्यावेळेस गेलो त्यावेळेस हवेचा झोत डायरेक्ट आत गेल्यामुळं आग एवढी जोरामध्ये पसरली की हवेच्या ज्वाळा तिथं गेल्यामुळं आगीच्या ज्वाळा वर वाढू लागल्या. आग धुमसत होती, ते ज्वालामध्ये रूपांतरित झाली आणि आगीने पूर्णतः पेट घेतला होता. आतमध्ये गेल्यानंतर फ्रीज असेल, इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन इत्यादींना आग होती. आम्ही गेल्यानंतर प्रथमतः मीटरचा जो सप्लाय तो ब्रेक केला. त्याच्यानंतर मेन सप्लाय बंद केला. त्याच्यानंतर आतमध्ये आल्यानंतर जो सिलेंडर होते, सिलेंडरचे जे बाटले होते 2 गॅस सिलेंडर, तर ते अक्षरशः आतमध्ये येऊन आम्ही बाहेर काढले. सुमंतांच्या घरातलं का? मोटरसायकल सुमंताच्या आणि संगीताच्या दोन्ही घरातले सिलेंडर तिकडे 2 होते आणि इकडे 1 होता, असं बाहेर काढले आणि मोठा धोका या ठिकाणी वाचवला. त्यावेळेस आग लागलेलीच होती. अक्षरशः धोका पत्करून तुम्ही स्वतः गेले आतमध्ये. मला पण फायरचे स्पॉट असतात ते अंगावर पडले होते, जळाले मला पण थोडं आणि शर्ट पण जळालं होतं, फाडून फेकून. हो, भाजलेलं. मग सिलेंडर भरले म्हणजे महत्वाचे होते. जर सिलेंडर काढले नसते ब्लास्ट होऊ शकत होता, तर मग इथं काहीच राहिलं शकत. कारण हे स्पॉट, हे इन्सिडेंट आम्ही खूप वेळा कव्हर केले. म्हणजे तुम्ही आता गावची तुमची यात्रा आहे निगोटवाडी, मनसर आणि शेवाळवाडीची, त्या ग्रामदैवताच्या बरोबरसाठी आले आणि ही घटना कळाल्या तुम्ही इथं लगेच तातडीने मदतीसाठी आले. तुम्ही महावितरणचा वीज पुरवठा खंडित केला मीटरद्वारे आणि 3 सिलेंडर बाहेर काढले. बरोबर. म्हणजे त्याच्यामुळे आणि इथं मोटरसायकल होती का काही? 1 मोटरसायकल बाहेर काढली. म्हणजे पेट्रोल अग्निजन्य होतं आणि ते सुद्धा बाहेर काढलं. त्यामुळं मोठ्या प्रमाणात जे स्फोट किंवा इतर हानी होणार होती ती टळली. परंतु हे घर पूर्णपणे जाळलेलं आहे. आता ते संगीता चिखले यांच्या घरी आहे. तर काय मत आहे किसन? काय नाव तुमचं? किसन बाबुराव निघोट. हा, काय परिस्थिती होती? ज्यावेळेला तिकडनं जाळा दिसत होता, अलीकडे त्याच्यात दूर निघत होता, तर आम्ही काय मुलं जमा झाली होती, तर दरवाजे पहिले तोडायला लावले. आत आल्यानंतर एक मोटरसायकल पाहिली, ती पहिली मोटरसायकल बाहेर काढली. नंतर ज्ञानेश्वर आला आणि त्याच्याकडून सिलेंडर बाहेर काढून घेतले आम्ही. नंतर मग काय? नंतर पोर आल्यानंतर वर चढून पाणी मारून हिजवण्याचा प्रयत्न केला. पूर्णपणे छत जळून गेलेलं आहे. म्हणजे पहा, या आगीची घटना आणि इथं पाणी मारल्यामुळे इथं पाणी साचलेलं दिसतंय. आणि या घरात काय नुकसान झाले किंवा हे मुंबईला राहतात, नेमकं काय समज नाही. परंतु आग विझवण्यात यश आलं असलं तरी पूर्णपणे हे त्यांचा संसार डॅमेज झाले, पूर्ण जाळलेलं दिसतंय. आणि इथं मोठ्या प्रमाणात प्लास्टिक सुद्धा हे फार जाळलेलं दिसतंय. म्हणजे ही घटना सुद्धा भयंकर आहे. आणि लागोपाठ या 2 घरांना तर मोठ्या प्रमाणात झळ बसलेली आहे. आणि केवळ सिलेंडर काढल्यामुळे हे काय बाकीची किंवा आजूबाजूचा परिसर बालंबाल बचावला असं म्हटलं तरी हरकत नाही.